नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण भेंडीची रेसिपी पाहणार आहोत की जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. सगळे अगदी आवडीने खातील आणि मागून मागून खातील. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच कुरकुरीत आणि जिभेची चव वाढवणारी कुरकुरीत भेंडी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर यासाठी मी इथे पावशेर भेंडी घेतली आहे. ही स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. इतर वेळेस भेंडीची भाजी करताना आपण काय करतो, भेंडी चांगली स्वच्छ धुवून कापडाने पुसून ती कोरडी करून घेतो. पण तसं इथं करायचं नाही आहे. फक्त ही पाण्यातून अशी निथळून घ्यायची आहे, कारण भेंडी ओलसर असायला हवी. भेंडीची भाजी म्हटलं की काही काही जण नाक मुरडतात, काही काही जणांना अजिबात भेंडीची भाजी आवडत नाही. पण ज्या पद्धतीने मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर सगळेच अगदी आवडीने खातील. कधीच भेंडीच्या भाजीला नाही म्हणणार नाही. पाण्यातून सर्व भेंडी मी काढून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला भेंडीचा मागचा आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे. या भेंडीचे 2 आपल्याला काप करायचे आणि पातळ असे काप करून घ्यायचे आहेत. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आधी भेंडीचे असे 2 भाग करून घ्यायचे आणि नंतर असे उभे पातळ आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे. एक लक्षात ठेवायचं, भेंडी ही फ्रेश असायला हवी आणि करकरीत असायला हवी. फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवलेली भेंडी या रेसिपीसाठी घेऊ नका किंवा मऊ झालेली सुद्धा घेऊ नका. अशा पद्धतीने आपल्याला पातळ काप करायचे आहे. तुम्ही जर खूप मऊ झालेली भेंडी या रेसिपीसाठी घेतली तर भेंडी कुरकुरीत होणार नाही. शक्य तितके पातळ काप आपल्याला करून घ्यायचे, म्हणजे भेंडी कुरकुरीत तळली जाते, कमी वेळेतही तळली जाते आणि भेंडीमध्ये बिया असतात, या बियासुद्धा आपल्याला तशाच ठेवायच्या आहे. तर या पद्धतीने मी तर सर्व ही भेंडी पातळ अशी कट करून घेतली आहे. आता ही सर्व भेंडी एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. बाउल थोडा मोठा घ्या, म्हणजे मिक्स करायला बरं पडेल. यामध्ये थोडासा लिंबू पिळून घेऊया. जास्त पण पिळायचा नाही, कारण आपण यामध्ये चाट मसाला घालणार आहोत. यामध्ये सुद्धा आंबटपणा असतो आणि लिंबाचा रस घातल्यामुळे चव छान येते आणि भेंडीला ओलावा पण राहतो. आता यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहे. अगदी घरचेच मसाले आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर. मिरची पावडर चवीनुसार कमी जास्त घालू शकता आणि मीठ घातले चवीनुसार आणि 1 छोटा चमचा आपण चाट मसाला घातलेला आहे. 1 चमचा धना पावडर. हे घातलेले सर्व मसाले आपण आता हाताने असे मिक्स करून घ्यायचे आहे. असे एकसारखे हे मसाले सर्व भेंडीला आपण लावून घेणार आहोत. असे मिक्स केल्यामुळं मिठामुळे भेंडीला पाणी सुटायला लागते आणि भेंडी ओलसर व्हायला लागते. त्यामुळे 2 मिनिट हे आपल्याला चांगले हाताने असे मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व मसाले मिक्स करून झाल्यावरती मी यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ घातले आहे. तांदळाचे पीठ घातल्यामुळे भेंडीला छान कुरकुरीतपणा यायला मदत होते. तांदळाचे पीठसुद्धा यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. नुसतं बेसन पीठ घालण्यापेक्षा थोडंसं तांदळाचं पीठ घातल्यामुळं जास्त कुरकुरीत होते भेंडी आणि जास्त वेळ कुरकुरीत पण राहते. तांदळाची पिठी एकसारखी छान मिक्स करून घ्यायची. आता आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचे आहे. बेसन पिठाचे काही प्रमाण नाही, थोडं थोडं बेसन पीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आणि चमच्याने असं मिक्स करत राहायचं आहे. बेसन पिठाचं आवरण तयार झालं पाहिजे. याला अगदी अलगदपणे चमच्याने मिक्स करून घ्यायचं. हाताने जर बेसन पीठ मिक्स केलं तर बेसन पीठ भेंडीला लागण्याऐवजी आपल्या हातालाच लागते. त्यामुळे असे चमच्यानेच हळूवारपणे हे यामध्ये मिक्स करायचे आहे. पुन्हा 1 चमचा मी बेसन पीठ यामध्ये घातलेले आहे. असे मिक्स करायचे आणि 2 मिनटं थांबायचे. त्यामुळे छान याला कोटिंग होते आणि पुन्हा 1 चमचा बेसन पीठ यामध्ये घालायचे आणि पुन्हा मिक्स करायचे. मिठामुळे छान याला पाणी सुटते.
तर मला इथे 3 चमचे इतके बेसन पीठ लागलेले आहे आणि हे मस्त याला आवरण आलेलं आहे बेसन पिठाचं. तुम्ही एकदम बघू शकता छान यामध्ये हे मिक्स झालेलं आहे. पण भेंडी जर ताजी नसेल आणि एकदम ड्राय झालेली असेल तर 1 चमचा पाणी तुम्ही यावरती शिंपडू शकता. आता ही भेंडी आपण तळून घेणार आहोत. यासाठी तेल आपलं कडकडीत तापलेलं पाहिजे आणि ही एक एक करून यामध्ये अशी सोडायची आहे. भेंडी सुट्टी करूनच सोडली पाहिजे असं काही नाही. तशीच सोडली तरी सुद्धा ही भेंडी कुरकुरीत होते. कशीही तळली तरी कुरकुरीतच होते. भेंडी तळताना गॅस मीडियम ते फुल ठेवूनच ही भेंडी तळून घ्यायची आहे. जास्त तापमानावर ही भेंडी चांगली कुरकुरीत तळली जाते. तळण्यासाठी 4 ते 5 मिनिटं आपल्याला लागतात. तर पहिली बॅच यामध्ये मी अशा पद्धतीने सोडून घेतलेली आहे. आता भेंडी तळली आहे हे कसं ओळखायचं, तर बुडबुडे थोडे कमी झाले पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे भेंडीला असा शेवाळी रंग आला पाहिजे. अगदी ब्राऊन कलर येऊपर्यंत तळायची नाही, नाहीतर करपट लागते. आपली ही भेंडी तळून झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. दुसरी बॅच पण आपण अशाच पद्धतीने सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे. हिरवी राहिली तर भेंडी मऊ चिकट लागते. त्यामुळे मस्त सोनेरी रंगावरती ही खरपूस अशी आपल्याला तळून घ्यायची आहे. हॉटेलमध्ये याच पद्धतीने कुरकुरीत भेंडी बनवतात. शेवटची बॅच पण आपली मस्त तळून झालेली आहे. आता आपण भेंडी काढून घेऊया. आता बाउलमध्ये बेसन पीठ आणि मसाला शिल्लक राहिलेला आहे, तर हा आपल्याला टाकून द्यायचा नाही. याचा पण आपण उपयोग करूया. तर काय करायचं, असे शेंगदाणे पाण्यात थोडे ओले करून घ्यायचे आहे. भिजत ठेवायचे नाही, फक्त ओले करून घ्यायचे आणि हे शेंगदाण्यातलं पाणी निथळून या मसाल्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आहे असे. हे शेंगदाणे पण आपल्याला असे हाताने यामध्ये असे घोळवून घ्यायचे आहे. हाताने आपण मिक्स करायचे नाही, नाहीतर सर्व हे हातालाच लागतं. 2 मिनिटं हे आपल्याला असे पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहे, म्हणजे हे सर्व आवरण शेंगदाण्याला मस्त लागेल. आता हे शेंगदाणे पण आपल्याला तळून घ्यायचे आहे. भेंडी तळलेल्या तेलामध्येच आपण हे तळून घेऊया. छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. शेंगदाणे तळलेच पाहिजे असं काही नाही, हे ऑप्शनल आहे. तुम्ही नुसती भेंडीसुद्धा तळून घेतली तरी चालेल. शेंगदाणे तळताना पण गॅसची फ्लेम मीडियम ते फुल ठेवायची आहे. इथे शेंगदाणे आपले मस्त खरपूस असे तळून झालेले आहे. हे पण आपण काढून घेऊया. तर हे बघा, मस्त कुरकुरीत भेंडी आपली तळून झालेली आहे. अजिबात तेलकट झालेली नाही. आता यावरती आपण जे शेंगदाणे तळून घेतलेले आहे ते यावरती आपल्याला असे घालून घ्यायचे आहे. भेंडीचा हा नवीनच प्रकार आहे. एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा. खूप छान लागते ही भेंडी खायला. स्टार्टर म्हणून खाण्यासाठी अगदी उत्तम आहे ही भेंडी. किती कुरकुरीत झालेली आहे, मी एक तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, एकदम कुरकुरीत बनते. या भेंडीसोबत खाण्यासाठी मी कांद्याचे असे गोल काप करून घेतलेले आहेत. यावर थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. यावर थोडीशी मिरची पावडर घालून घ्यायची आहे. चवीनुसार यामध्ये मीठ पण घालायचं आहे आणि हे मस्त मिरची आणि मीठ या कांद्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. हा कांदा तुम्ही भेंडीबरोबर खाऊ शकता. झटपट स्टार्टर म्हणून हा भेंडीचा एकदम छान असा नवीन प्रकार आहे. नक्की करून पहा. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही भेंडीची रेसिपी? एकदा नक्की करून पहा ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.